माझे माहेर पंढरी आहे भीम रे चातिरी. हाय गाईज, होप याला गुड. आणि अभंग ऐकून कळलंच असेल की मी आज विठ्ठलाचं पेंटिंग करणार आहे. मी खूप एक्सायटेड आहे विठ्ठलाचं पेंटिंग करायला. मी आय गेस 2-3 पेंटिंग केलेले आहेत विठ्ठलाचे आणि आता हे माझं 4थं किंवा 5वं पेंटिंग असणार आहे. सो मी खूप एक्सायटेड आहे आणि मी या कॅनव्हासवर पेंटिंग करणार आहे. हा कॅनव्हासची साईज आहे 12x12 इंचेस आणि हे बॉक्स टाईप कॅनव्हास आहे. आणि या मी तुम्हाला प्रोसेस दाखवेन. आपण पेंटिंग चालू करूया. हा जो कॅनव्हास आहे 12x12 इंचचा कॅनव्हास आहे आणि हा कॅमल ब्रँडचा कॅनव्हास आहे. सो मी याची लिंकही तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये, यू कॅन चेक दॅट. आणि ही प्रोसेस खूप सॅटिस्फाईंग वाटते जेव्हा आपण कॅनव्हास ओपन करतो. कॅनव्हासबरोबर यांनी हे स्ट्रिप्स दिलेले आहेत जे वुडन आहेत. हे आपण यूज करू शकतो. कॅनव्हास जे बॉक्स टाईप कॅनव्हास असतं त्याच्याबरोबरच हे मिळतं आणि आपण हे बॉक्स टाईप कॅनव्हासला स्ट्रेच करण्यासाठी आपण हे यूज करतो. सो मी असे एक स्ट्रिप्स लावत जाईन. हे मी 4 कॉर्नरला लावेन. आता मी 4 कॉर्नरला हे स्ट्रिप्स लावलेले आहेत. आता आपण थोडं वॉटर लावू शकतो मागे, जेणेकरून कॅनव्हास थोडं मॉइश्चर राहील आणि ब्लेंडिंगसाठी ते खूप जास्त यूजफुल आहे म्हणून, आणि आपले कलर्स इझिली ब्लेंड होतील म्हणून. फर्स्ट मी यूज करते आहे ब्लॅक कलर. हा ॲक्रेलिक कलर आहे, याची लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि मी फुल कॅनव्हासवर ब्लॅक कलर पेंट करते आहे. मी आता ब्लॅक कलर कंप्लीट केलेलं आहे. आता मी याच्यावर व्हाईट कलरने थोडं रफ स्केच करते आहे, जे विठ्ठलाचंच पेंटिंग आहे. सो हां, मी हे सांगत होती तुम्हाला की उपवनमध्ये मला कशी संधी मिळाली. मागच्या वर्षी मी उपवन फेस्टिवलमध्ये लोकांना लाईव्ह पेंटिंग करताना बघितलं आणि तिथूनच मला वाटलं की यार मलाही करायला पाहिजे, मीही करू शकते लाईव्ह पेंटिंग. मग मी तिथून कॉन्टॅक्ट्स घेतले तिकडचे आणि मला माहिती होतं की उपवन फेस्टिवल नॉर्मली जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येतं. सो मी 2 महिन्याआधीच त्या लोकांना कॉन्टॅक्ट केला. त्या लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला मला. त्यांनी पण रिप्लाय दिला आणि त्यांनी पण मला असे कॉन्टॅक्ट्स दिले ज्यांना मी कॉन्टॅक्ट करून करू शकते म्हणजे लाईव्ह पेंटिंगसाठी. सो मी असंच केलं की मी खूप साऱ्या लोकांना कॉन्टॅक्ट केला आणि फायनली त्यांनी मला माझं जे आर्टचं रेझ्युमे असतं ते मागवलं आणि मी जितकं पण पेंटिंग केलेलं आहे त्या सगळ्यांची एक PDF बनवायला सांगितलं आणि ते पाठवायला सांगितलं. सो मी हे सगळं पाठवलं त्यांना आणि अराऊंड 2 वीकमध्ये मला त्यांचा रिप्लाय आला की ठीक आहे, तुम्ही सिलेक्ट झालेले आहात. आणि त्यांची काहीतरी मीटिंग होती. सो ती मीटिंग झालेली होती आणि त्यांनी मला सिलेक्ट केलेलं होतं. सो अशा प्रकारे त्यांनी मला लाईव्ह पेंटिंगसाठी सिलेक्ट केलं. आणि त्यांनी मला हेही विचारलं की तुमच्याकडे काही पेंटिंग्स असतील आता, कारण नॉर्मली मी जे पेंटिंग होते ते सगळे विकलेले, सो ते सगळे सेल झालेले. सो म्हणून मी त्यांना बोलली की मी परत एकदा पेंटिंग करते अँड देन मी ते एक्झिबिशनला लावू शकते. म्हणून मी असे पेंटिंग बनवलं हे परत आणि मी आता हे एक्झिबिशनला लावणार आहे आणि तिथे मला लाईव्ह पेंटिंग करायची संधी मिळणार आहे. सो यावर्षी उपवन फेस्टिवल 6, 7, 8, 9 फेबला आहे आणि या 4 दिवसही मला 2 पेंटिंग करायचे आहेत आणि त्यांनी सगळं मटेरियल ते प्रोव्हाइड करणार. फक्त जे ब्रश वगैरे आपले इक्विपमेंट्स आहेत, लाईक ब्रश किंवा नाईफ्स यूज करतो आपण, ते सगळं आपण आणायचं आहे. बट जे कलर्स आहेत आणि कॅनव्हास आहेत ते सगळं ते प्रोव्हाइड करणार. सो ही खूप मोठी संधी होती माझ्यासाठी आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट. आणि मला असंच काहीतरी पेंटिंग करायचं होतं, लाईव्ह पेंटिंग करायचं होतं आणि उपवनपेक्षा जास्त बेटर प्लेस मला नाही माहिती कुठली असेल, किंवा माझ्याजवळचं जे आर्ट फेस्टिवल आहे ते उपवनच आहे. सो आय एम रिअली ग्रेटफुल फॉर दॅट अँड आय एम रिअली एक्सायटेड की मला ही संधी मिळाली आणि मी नक्कीच खूप छान पेंटिंग करेन तिथे. सो या, आता मी इथे रेड कलर दिलेला आहे. ॲक्च्युली हे क्रिम्झन कलर असतो, प्रॉपर रेड नसतो, बट हा थोडाफार रेडसारखा दिसतो म्हणून मी हा क्रिम्झन कलर ॲड केलेला आहे. डिटेलिंग नंतर ॲड करूया, आधी मी बेस ॲड केलेला आहे फक्त. आता मी जो मुकुट असतो, जो विठ्ठलाचा मुकुट आहे, त्याला मी असा थोडा गोल्डन येल्लो कलर दिलेला आहे आणि त्याच्यावरती नॉर्मली येल्लो कलरने मी थोडंफार शेडिंग करेन
आणि जो गोल्डन कलर आहे ॲक्रेलिक कलरमधला तोही मी यूज करेन. इथे मी थोडासा गोल्डन कलर ॲड केलेला आहे आणि त्याच्यात पाणी न मिक्स करता थोडा थिक ठेवलेला आहे बिकॉज ते थोडा 3D इफेक्ट येईल म्हणून. बाजूला मी थोडंसं ब्लेंड करते आहे कलर आणि ह्याच्यात मी थोडं पाणी मिक्स केलेलं आहे, पण मी थोडं ब्लेंड करते आहे जेणेकरून हे विठ्ठलाचं पेंटिंग ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग वाटेल. एक मला प्रॉपर पोर्ट्रेटसारखं पेंटिंग नव्हतं बनायचं, थोडं ॲब्स्ट्रॅक्ट बनवायचं होतं म्हणून, आणि त्याच्यात थोडं आर्टिस्टिक फीलिंग टाकायचं होतं म्हणून मी हे कलर्स असे ब्लेंड करते आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विठ्ठलाचा टिक्का. हा जो चंदनाचा टिक्का असतो हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. सो हा मी पेंट करते आहे. आता जो मी व्हाईट कलरच्या आउटलाईनने विठ्ठलाचा चेहरा बनवलेला आहे त्याला परत मी ब्लॅक कलरने हायलाईट करते आहे आणि मला असं पूर्ण चित्र ब्लॅकमध्येच हवं होतं. व्हाईट मी नंतर हायलाईट्स म्हणून ॲड करेन, तर मी ह्याच्यात ब्लॅक ॲड करते आहे. आय थिंक पेंटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ब्लेंडिंग. तुम्ही किती छान प्रकारे ब्लेंड करता त्यावर आहे. नाहीतर पॅचेस दिसतात किंवा अगदी म्हणजे पेंटिंग एवढं चांगलं नाही दिसत जेव्हा तुम्ही ब्लेंड नाही नीट होत कलर्स. त्यामुळे कलर्स पण क्वालिटीचे हवेत. मोस्टली कॅनव्हासवर आपण ॲक्रेलिक कलर्सच यूज करतो बिकॉज ते ब्लेंड होण्यासाठी बेटर असतात. आपण वॉटर कलर नाही यूज करू शकत कारण ते खूप वॉटरी असतात, किंवा आपण पोस्टर कलरही नाही यूज करू शकत कारण त्याची कन्सिस्टन्सी पण थोडीफार वॉटर कलरसारखीच असते. पोस्टर कलर यूज करू शकतो बट इट्स नॉट लाईक ब्लेंडेबल पण नाही आणि ते दिसायला पण एवढे उठून नाही दिसत जेवढे ॲक्रेलिक कलर्स दिसतात. तुम्हाला माहिती आहे का, हे विठ्ठलाच्या ज्या कानाच्या इथे जे फिश आहेत त्याची एक स्टोरी आहे. एक मच्छीमार होता, मच्छीमार म्हणजे फिशरमॅन, जो मौल्यवान वस्तू देऊ शकत नव्हता पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या तिथे, आणि नॉनव्हेज वगैरे चालत नाही देवाला. मग काय केलं म्हणून त्याने पकडलेले जे 2 मासे होते ना ते विठ्ठलाला दिले आणि म्हणाले की शुद्ध भक्तीने प्रेरित होऊन त्याने विठ्ठलाने ते स्वीकारले पण आणि कानातले म्हणून घातले. किती छान छान स्टोरी आहेत ना आपल्यात. आता मी याच्यात थोडे डिटेलिंग ॲड करते आणि याच्या मागेही मी थोडं ब्लेंड करते आहे गोल्डन कलर. आणि हा कलर जो मी यूज करते हा मोस्टली गोल्डन कलरच आहे, पण याच्यात एवढी शाईन नाही आहे. सो मी नंतर पण थोडी शाईन ॲड करण्यासाठी जो पावडर ग्लिटर कलर असतो गोल्डनवाला तो ॲड करेन. आता मी रेड कलर थोडा ब्लेंड करते आहे.
आता विठ्ठलाने जे दागिने घातले आहेत ते मी ॲड करते आहे. हेही मी एकदम डिटेलिंगमध्ये ॲड नाही करत आहे, तर मी खूप ॲब्स्ट्रॅक्ट पद्धतीने ॲड करते. तर थोडेफार डिझाईन, छोटे छोटे डिझाईन मी ॲड करेन ह्याच्यात. आता विठ्ठलाच्या कपड्याला जे डिटेल्स आहेत ते मी ॲड करते आहे. आता हे जे विठ्ठलाचे वस्त्र आहेत हे ओढणीसारखं असतं, सो त्याच्यासाठी मी लाईटली खूप कलर स्ट्रोक्स दिलेले आहेत, कारण ते अगदी कपड्याचा इफेक्ट देतील म्हणून. आणि मी ते एकदम जास्त ॲड नाही केलेलं आहे कलर तिथे फक्त असं कपडा दिसेल असे कलर ॲड केलेले आहे. विठ्ठलाच्या मुकुटावर थोडंफार माणिक मोती असतातच, सो ते मी थोडंफार इथे ॲड करते आहे. खूप ॲब्स्ट्रॅक्ट ॲड करते आहे आणि व्हाईट कलरने आता मी सगळं हायलाईट करेन. हेही मी कलर थोडे थिक यूज केलेले आहेत जेणेकरून थोडा 3D इफेक्ट येईल. व्हाईट कलरने मी हायलाईट करते आहे जेणेकरून असं वाटेल की एका साईडने प्रकाश येतो आहे म्हणून. थोडं ग्रे कलर ॲड करून विठ्ठलाच्या चेहऱ्यावर थोडं प्रकाश येतो आहे असं दाखवते आहे आणि ते थोडं ब्लॅकबरोबर ब्लेंड करते जेणेकरून ते खूप नॅचरल इफेक्ट वाटेल. जर पेंटिंगमध्ये डेप्थ ॲड करायची असेल तर तुम्ही डीप डार्क कलर ॲड करू शकता. हा कलर मी ब्लॅक आणि रेड थोडा मिक्स करून बनवलेला आहे. हे मी प्रत्येक ठिकाणी जिथे शॅडो येतील तिथे प्रत्येक ठिकाणी मी हा कलर ॲड करते.
जसं जसं मी शॅडो ॲड करते तसं तसं त्या चित्रात डेप्थ येते आणि ते खूप सुंदर बनत चाललं आहे. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला पेंटिंग किती रॉ होतं, पण आता डिटेल ॲड केल्यामुळे ते किती सुंदर दिसतं आहे. आणि हे खूप ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग आहे, खूप इझी पेंटिंग आहे. मला हार्डली 1.5 ते 2 तास लागले हे पेंटिंग बनवायला. आता मी ब्रशच्या साहाय्याने तिथे थोडे डॉट डॉट ॲड करते आहे. तुम्ही असे पण हाताने पण ॲब्स्ट्रॅक्ट ॲड करू शकता किंवा तुम्ही टूथब्रश घेऊन पण इथे डॉट डॉट ॲड करू शकता किंवा असे 2 ब्रशच्या साहाय्याने पण पेंट्स ॲड करू शकता. इथेही मी येल्लो कलर देते बिकॉज तिथे विठ्ठलाची जी शॉल आहे किंवा जी ओढणी आहे त्याचा कलर आहे म्हणून. आता मेन पार्ट म्हणजे विठ्ठलाचा जो बुक्का असतो तो. सो मी तो एकदम टिक्कासारखा लावते आणि आता आपलं चित्र एकदम परफेक्ट झालेलं आहे.